नमस्ते, मी डॉक्टर प्रवीण गडसिंग, लहान मुलांचा सर्जन. आपल्या यूट्यूब सिरीजमध्ये आजचा आपला टॉपिक आहे लहान मुलगा रात्री अंथरुणात ओलं करतो किंवा चड्डीत लघवी करतो. तर हा एक गंभीर आजार आहे का? तर हा तसा बघायला गेला तर एवढा गंभीर आजार नाही आहे. ह्या आजाराचं मूळ कारण आहे टॉयलेट ट्रेनिंग. नॉर्मली जेव्हा आपल्याला लघवी लागते, आपल्या मेंदूतून आपल्याला सेन्सेशन्स येतात आणि आपल्याला समजतं लघवी आली आणि मग आपल्याला जाग येते आणि जाग आल्यावर आपण उठतो आणि लघवीला जातो. पण लहान मुलांमध्ये कधी कधी हा रिफ्लेक्स मेकॅनिझम आहे तो तयार झालेला नसतो, किंवा काही लहान मुलांची झोप इतकी गाढ असते की त्यांना ते जागणं होत नाही. मग ह्याच्यासाठी ट्रीटमेंट काय आहे? तर ह्याच्यासाठी ट्रीटमेंट खूप सोपी आहे. सपोज आपला बाळ 10 वाजता झोपत असला तर 8 वाजता त्याला काहीही लिक्विड द्या, त्याच्यानंतर त्याला काही देऊ नका. 9:30 पावणे 10ला झोपायला जायच्या आधी लघवी करून त्याला झोपवायचं. आणि रात्री सर्वसाधारणपणे आमच्या असं लक्षात आलंय की 12:30-1च्या दरम्यान मुलं अंथरुणात लघवी करतात. तर 12 वाजता त्याला न चुकता लघवी येऊ किंवा न येऊ उठवायचं आणि त्याला लघवी करायला घेऊन जायचं. ह्या प्रोसिजर समजा तुम्ही एक 15 दिवस ते महिनाभर केल्या की त्या बाळाच्या झोपेचा जो रिफ्लक्स आहे तो व्यवस्थित डेव्हलप होतो आणि बाळाचा हा प्रॉब्लेम 80 ते 90% आणि बऱ्याच वेळेस 100% कमी होतो. 80 ते 90% का? कारण की पुढच्या 6 महिन्यात हा 100% कमी होणारच आहे. सो अंथरुणात लघवी करणे हा एक फक्त आणि फक्त डेव्हलपमेंटलचा पार्ट आहे. कधी कधी काय मुलांचं थोडंसं हे डेव्हलप डिले होतं, अदरवाईज आपलं बाळ एकदम नॉर्मल आहे, काहीही काळजी करण्याची गरज नाही. हे छोटे स्टेप्स. 2 तास आधी पाणी नाही द्यायचं, झोपायच्या आधी लघवी करायची, 12 वाजता उठवायचं. सो हे तुमच्या बाळाला 100% क्युअर करू शकतो. परत एकदा तुमचं बाळ सदैव सुदृढ आणि निरोगी राहावं हीच इच्छा. धन्यवाद.